नमस्कार मंडळी, कसे आहेत सगळे? एकदम नंबर एक, टकाटक. मित्र हो, सूर्य नमस्कार हा शब्द तुम्ही अनेक वेळा ऐकलेला असेल, नव्हे तर योगासन म्हटल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला आठवतं ते म्हणजे सूर्य नमस्कार. तुमच्यापैकी बरेच जण सूर्य नमस्कार नियमितपणे घालत देखील असतात, परंतु बऱ्याच जणांना सूर्य नमस्काराच्या बद्दल सविस्तर शास्त्रोक्त माहितीच नसते. त्यामुळं सूर्य नमस्कार घालण्याचा त्यांच्या शरीराला आणि मनाला म्हणावा तितका फायदा होत नाही. आणि म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सूर्य नमस्कार घालण्याची शास्त्रोक्त पद्धत कोणती आहे, त्याच्यामध्ये असणारी जी 12 आसनं आहेत ती कशा पद्धतीने आपण केली पाहिजेत, नियमित सूर्य नमस्कार घालण्याचे आपल्या मनाला आणि शरीराला होणारे तब्बल 15 शास्त्रोक्त फायदे कोणते आहेत, कुठल्या वेळेला सूर्य नमस्कार घालावेत, किती घालावेत, कोणी घालावेत आणि कोणी नाही घालावेत, सूर्यनमस्कार घालत असताना नेमकी काय काळजी घ्यावी, याबद्दल सविस्तर शास्त्रोक्त माहिती तुम्हाला समजेल अशा भाषेमध्ये मी सांगणार आहे. मात्र विनंती असेल की हा व्हिडिओ तुम्ही पुढे न पळवता शेवटपर्यंत नीट लक्ष देऊन ऐका, मुद्दा ना मुद्दा समजून घ्या. अजून एक विनंती असेल, जर चॅनलवरती नवीन असाल किंवा आजपर्यंत आपलं चॅनल तुम्ही सबस्क्राईबच केलं नसेल तर आता लगेच बाजूचं बेल आयकॉनचं बटन दाबून चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून आरोग्यविषयक अत्यंत महत्त्वपूर्ण, अभ्यासपूर्ण आणि शास्त्रीय व्हिडिओ तुम्हाला सहज पाहता येतील, तेही अगदी मोफत, कारण सबस्क्राईब करायला पैसे लागत नाहीत. चला तर मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही. मित्र हो, सगळ्यात सुरुवातीला आपण पाहणार आहोत दररोज सूर्य नमस्कार का घालायचे, ह्या सूर्य नमस्काराचे आपल्या शरीराला मनाला होणारे 15 शास्त्रोक्त फायदे कुठले आहेत. हे फायदे ऐकल्याच्या नंतर तुम्ही आजपासूनच मी सांगितल्याप्रमाणे सूर्य नमस्कार घालायला सुरुवात करणार, याची मला 100% खात्री आहे. तर मित्र हो, सगळ्यात पहिला आणि महत्वाचा फायदा सूर्य नमस्काराचा आहे तो म्हणजे आपलं हृदय आणि रक्तवाहिन्यांचं आरोग्य तंदुरुस्त होतं, हृदयाची पंपिंग कॅपॅसिटी जास्त वाढते, हृदयाच्या मांसपेशी मजबूत होतात आणि रक्तवाहिन्या देखील लवचिक राहतात. त्याच्यामध्ये चरबी जमा होण्यापासून किंवा गाठी तयार होण्यापासून देखील बचाव होतो आणि एकूणच आपलं आरोग्य चांगलं राहतं. दुसरा महत्वाचा फायदा आहे, या सूर्य नमस्काराच्या मुळे आपल्या शरीरामध्ये एक रक्ताभिसरण सुधारतं, रक्त संचार सुधारतो, शरीरातल्या प्रत्येक अवयवाला, शरीराच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात खूप चांगल्या प्रकारे रक्तपुरवठा जातो, जेणेकरून तिथं चांगलं पोषण होतं, तिथं चांगलं ऑक्सिजन जातो आणि एकूणच शरीरातलं संपूर्ण वातावरण हे आनंददायी होतं, उत्साहवर्धक होतं. तिसरा महत्वाचा फायदा आहे, याच्यामुळे आपली पचनशक्ती सुधारते, आपलं मेटाबॉलिझम म्हणजे चयापचय सुधारतं, जेणेकरून आपल्याला पचनाच्या संबंधित असणारे जे आजार आहेत, म्हणजे कर्कढेकरा येणं, पोट गच्च होणं, गॅस होणं, पोट व्यवस्थित साफ न होणं, भूक व्यवस्थित न लागणं, लगेचच पोट भरणं, पोटात अल्सर होणं, ऍसिडिटी होणं, पित्त होणं, अशा एक ना अनेक पचनशक्तीच्या ज्या अडचणी आहेत, समस्या आहेत, त्या आपल्या नैसर्गिकरित्या दुरुस्त होण्यासाठी मदत होणार आहे. चौथा महत्वाचा फायदा होणार आहे ते म्हणजे आपलं वजन कमी होण्यासाठी मदत होणार आहे. पोटाची चरबी, दंडाची चरबी, मांड्याची चरबी कमी होण्यासाठी शास्त्रोक्त मदत होणार आहे, तेही कुठल्याही दुष्परिणामाशिवाय, एक नया पैसा खर्च न करता, अगदी घरच्या घरी. पुढचा महत्वाचा फायदा आहे तो म्हणजे शरीरामध्ये हार्मोनल बॅलन्स म्हणजे संप्रेरकाचा समतोल चांगल्या प्रकारे राखला जाणार आहे, ज्याच्यामुळं जर तुम्हाला डायबिटीस असेल किंवा अजून थायरॉइडचा आजार असेल किंवा एंडोक्राईन ग्रंथीच्या संदर्भात असणारे जे आजार आहेत, स्त्रियांच्या मध्ये मासिक पाळीच्या तक्रारी असतील किंवा पीसीओएसचा त्रास असेल, मासिक पाळी नियमित येत नसेल, गर्भधारणा व्यवस्थित होत नसेल किंवा पुरुषांच्या मध्ये शरीर संबंधाच्या संबंधित काही अडचणी असतील, वंध्यत्व असेल पुरुषातलं किंवा स्त्रियांच्या मधलं, तर ते देखील कमी होण्यासाठी याच्यामुळे नैसर्गिक मदत होणार आहे. पुढचा महत्वाचा फायदा आहे ते म्हणजे त्वचा आणि केसाच्या आरोग्यासाठी. हल्ली आपण बघतोय त्वचा आणि केसाच्या संबंधित बऱ्याच तक्रारी आपल्याला दिसून येतात. केस लवकर पांढरे होणं असेल, केस गळती असेल, केसामध्ये कोंडा होणं असेल, खाज सुटणं असेल किंवा त्वचेवरती काळे डाग येणं असेल, त्वचा काळवणणं असेल किंवा मुरुम फुटकुळ्या येणं असेल किंवा एकूणच त्वचेवरती सुरकुत्या पडणं असेल, एकूण त्वचेची टोन निघून गेली असेल, नितळपणा नसेल किंवा डलपणा आला असेल, तर तो नैसर्गिकरित्या दुरुस्त होण्यासाठी या सूर्य नमस्कारामुळे आपल्याला फायदा होणार आहे. पुढचा फायदा आहे, याच्यामुळे तुम्हाला मानदुखी, कंबरदुखी, पाठदुखी, पायदुखी यासारख्या समस्यांपासून दूर राहण्यासाठी नैसर्गिक मदत होणार आहे. यासोबतच तुमच्या शरीराची आणि मनाची लवचिकता याच्यामुळे वाढणार आहे. तुमच्या शरीराच्या प्रत्येक स्नायू, तुमचे सांधे, तुमची हाडं यामध्ये एक मजबूती आणि नॅचरल स्ट्रेंथ येणार आहे. यासोबतच मानसिक आरोग्यासाठी सूर्यनमस्कार नंबर 1 मानले जातात. त्याचं कारण असं की जर तुम्ही नियमित सूर्यनमस्कार घालत असाल तर तुम्हाला येणारं वारंवार टेन्शन, स्ट्रेस, ताणतणाव, सतत वाटणारी भीती, मनातली नकारात्मकता,
मनामध्ये असणारे असंख्य विचार हे जे आहेत ते कमी होण्यासाठी मदत होणार आहे. तुमचं मन नैसर्गिकरित्या शांत होईल, एक आध्यात्मिक शांती तुमच्या मनाला लागेल आणि एकूणच तुमचा जो राग आहे, चिडचिड आहे, तुमचं जे टेन्शन आहे, काळजी आहे ती कमी होण्यासाठी मदत होणार आहे. शिवाय तुम्हाला जर झोप शांत लागत नसेल, निद्रानाशाचा आजार असेल, एकदा झोप लागल्यानंतर परत मध्ये मध्ये अचानक जाग येत असेल, नंतर तुम्हाला झोपच लागत नसेल, तर अशा वेळी देखील तुम्हाला या सूर्यनमस्कारामुळे खूप चांगला फायदा होईल. झोप तुमची शांत होईल आणि झोप शांत झाली, चांगली झाली, समाधानकारक झाली तर तुमचं मानसिक आणि शारीरिक आरोग्य खूप चांगलं राहण्यासाठी मदत होईल. जर तुम्ही नियमित सूर्यनमस्कार घातले तर तुमच्या मनाचा आणि शरीराचा बॅलन्स जो आहे तो खूप चांगल्या प्रकारे राखला जाणार आहे आणि एकूणच तुम्हाला आयुष्यभर निरोगी राहण्यासाठी याचा फायदा होणार आहे. कारण तुमची प्रतिकार शक्ती देखील याच्यामुळे वाढणार आहे. असंख्य जे आजार आहेत, जीवघेणे आजार आहेत, त्याच्यापासून बचाव होण्यासाठी याच्यामुळे मदत होणार आहे. यासोबतच तुमच्या फुफ्फुसाची कार्यक्षमता कित्येक पटीनं वाढणार आहे. फुफ्फुस हा शरीरातला असा अवयव आहे ज्याच्या माध्यमातून आपल्या संपूर्ण शरीराला, संपूर्ण पेशींना ऑक्सिजनचा पुरवठा केला जातो आणि फुफ्फुस जेव्हा चांगलं काम करतं तेव्हा ऑक्सिजन सगळ्या शरीरामध्ये चांगला संचारला जातो आणि ऑक्सिजन चांगला मिळाला की संपूर्ण शरीराच्या पेशी टवटवीत होतात, फुलून निघतात आणि शरीरामध्ये उत्साहवर्धक वातावरण निर्माण होतं. एकूण दिवसभर तुमचं शरीर ताजतवानं राहील, तंदुरुस्त राहील. तुम्हाला कधीही थकवा, आळस किंवा निशक्तपणा, कमजोरी अजिबात जाणवणार नाही. यासोबतच याच्यामुळे तुमच्या शरीरामध्ये चयापचयाच्या माध्यमातून तयार झालेले जे विषारी घटक आहेत, जे टाकाऊ पदार्थ आहेत, तुमच्या अवयवामध्ये, लिव्हरमध्ये, किडनीमध्ये, हृदयामध्ये, अजून कुठं आतड्यामध्ये जमा झालेले किंवा त्वचेमध्ये जमा झालेले जे विषारी घटक आहेत, ज्याच्यामुळे तुम्ही आजारी पडण्याची शक्यता जास्त आहे किंवा तुमचा आजार वाढण्याची शक्यता जास्त आहे, तर अशा प्रकारच्या या विषारी घटकांना बाहेर काढून टाकण्याची नैसर्गिक ताकद सूर्यनमस्कारामध्ये आहे, लक्षात ठेवा. आणि सगळ्यात महत्वाचं, सूर्यनमस्कार हा असा व्यायाम प्रकार आहे, असं योगासन आहे ज्याच्यामुळे तुमच्या शरीराच्या प्रत्येक अवयवाची शास्त्रोक्त हालचाल होणार आहे, ज्याचा तुम्हाला फायदा होणार आहे. तर मित्र हो, नियमित सूर्यनमस्कार घालण्याचे हे सगळे फायदे जर तुम्हाला होऊ द्यायचे असतील फुकटामध्ये, फ्रीमध्ये, तर मी सांगितल्याप्रमाणे दररोज सूर्यनमस्कार घालायला उद्यापासूनच सुरुवात करा आणि मला खात्री आहे तुम्ही करणारच. आता पाहूया सूर्यनमस्कार घालण्याची योग्य शास्त्रीय पद्धत कुठली. मित्र हो, सूर्यनमस्कारामध्ये 12 पायऱ्या आहेत, 12 स्टेप्स आहेत. त्या स्टेप्स क्रमानेच तुम्हाला करायच्या आहेत. त्या कशा करायच्या आहेत, ते करत असताना काय काळजी घ्यायची आहे, श्वासावर कशा पद्धतीने लक्ष केंद्रित करायचं आहे, आत श्वास घ्यायचा कधी, सोडायचा कधी, याबद्दल तुम्हाला माहिती सांगणार आहे. मी या व्हिडिओमध्ये कुठलीही गडबड गोंधळ अजिबात करणार नाही. अत्यंत सावकाशपणे तुम्हाला सहज समजेल अशा पद्धतीनं प्रत्येक स्टेप सूर्यनमस्काराची समजून सांगणार आहे. दररोज हा व्हिडिओ लावून माझ्या सोबत, माझ्या समोर हा सूर्यनमस्कार तुम्ही घाला, नक्कीच तुम्हाला फायदा होईल. तर मित्र हो, आता आपण बघणार आहेत सूर्यनमस्कार घालण्याच्या 12 सोप्या पायऱ्या कुठल्या कुठल्या आहेत. अशा प्रकारे तुम्हाला मॅट वरती उभं राहायचं आहे. बरेच जण मॅट वरती उभं राहताना चूक करतात, ती म्हणजे तिकडच्या टोकाला उभं राहतात आणि मागून ते पुढे येऊन सूर्यनमस्कार घालतात. हे पूर्णपणे चुकीची पद्धत आहे. तर तुम्हाला मॅट वरती कुठे उभं राहायचं आहे, अगदी पुढच्या टोकाला थोडंसं अंतर ठेवून तुम्ही उभं राहा, असं थोडंसं, म्हणजे तुम्हाला हात टेकवण्यासाठी सुद्धा मॅट चांगल्या प्रकारे पुरली जाईल. आता काय करायचं आपल्याला, सगळ्यात पहिली स्टेप मी तुम्हाला सांगणार आहे सूर्यनमस्काराची, ज्याला आपण नमस्कार पोझिशन किंवा प्रणाम पोझिशन असं म्हणतो. तर तुम्हाला अशा पद्धतीने ही 1 नंबरची पोझिशन अशी घ्यायची आहे. हे अशा प्रकारे तुम्हाला हात धरायचे आहेत, तुम्ही बघू शकता. समोर, नजर समोर, ह्या पोज मध्ये तुम्हाला नॉर्मल श्वास ठेवायचा आहे. ही पोज तुम्हाला तुमच्या शरीरामध्ये एक आत्मीयतेची भावना, शांततेची भावना निर्माण करण्यासाठी मदत होणार आहे. तुम्ही बघा, जेव्हा आपण कुणाला नमस्कार करतो तेव्हा आपल्याला खूप छान वाटतं, आपल्या मनामध्ये खूप आनंदाचं वातावरण निर्माण होते, ग्रॅटिट्यूड, कृतज्ञतेची भावना निर्माण होते ह्या नमस्कारामुळे. त्यामुळे तुम्हाला ही पोज अतिशय चांगल्या प्रकारे मदत करणार आहे. पहिली स्टेप आहे ती म्हणजे प्रणाम पोझिशन, त्यालाच आपण नमस्कार पोझिशन देखील असं म्हणतो. नॉर्मल श्वास ठेवायचा आहे. त्याच्यानंतर दुसरी सोपी स्टेप काय आहे, हळूहळू तुम्हाला हे हात वर करायचे आहेत. हाताचे तळवे एकमेकापासून तुम्हाला असे वेगळे करायचे आहेत, मात्र हात एकमेकाला चिटकवायचे आहेत. घेतल्यानंतर हे हात उंच करून हे तळवे मागं नेत असताना तुमच्या कमरेचा भाग तुम्हाला काय करायचा आहे, पुढे झुकवायचा आहे अशा प्रकारे. मान देखील शक्य तितकी मागं नेण्याचा प्रयत्न करायचा आहे तुम्हाला. याला आपण हस्त उत्तानासन असं देखील म्हणतो. त्याच्यानंतर तिसरी स्टेप, हळूहळू तुम्हाला अशाच पद्धतीने हात समोर ठेवायचे आहेत. तिसरी स्टेप करतोय आपण, ज्याला आपण हस्तपादासन असं म्हणतो.
ह्याच्या हे करत असताना तुम्हाला आधी जो सीटचा भाग आहे तो बाहेर काढायचा आहे अशा पद्धतीनं, आणि तुमचे जे हात आहेत ते पायाच्या बाजूला अजून आणून अशा प्रकारे ठेवायचे आहेत. हे आहे हस्तपादासन, म्हणजे हाताला पायाच्या जवळ आणणं. ही झाली तिसरी स्टेप, अत्यंत सोपी आहे, अजिबात अवघड नाही, गडबड करायची नाही, गोंधळ करायचा नाही. तर रोज हा व्हिडिओ लावून माझ्या समोर हा सूर्यनमस्कार तुम्हाला घालायचा आहे. त्याच्यानंतर चौथी स्टेप जी आहे त्यामध्ये आपल्याला काय करायचं, आपला जो उजवा पाय आहे तो अशा प्रकारे तुम्हाला मागं न्यायचा आहे, आणि त्याच्यानंतर तुम्हाला हळूहळू अशा पद्धतीनं चौथ्या स्टेपमध्ये खाली झुकायचं आहे. झुकलेलं असताना हात थोडंसं पुढे घ्या, तुम्हाला कम्फर्ट वाटेल असं, हे अशा पद्धतीनं, आणि पूर्णपणे तुम्ही जे आहे मान अशा प्रकारे मागे येण्याचा प्रयत्न करा. त्याला आपण अश्वसंचालनासन असं देखील म्हणतो. हे अशा पद्धतीनं तुम्हाला हे करायचं आहे. ही झाली चौथी स्टेप. आता काय करायचं तुम्हाला, पाचवी स्टेप करत असताना आपल्याला काय करायचं आहे, हा जो पाय आहे तो पूर्णपणे मागं न्यायचा आहे, आणि त्याच्यानंतर पूर्ण तुमची जे बॉडी आहे एका लाईनमध्ये तुम्हाला अशा पद्धतीने घ्यायची आहे. याला आपण दंडासन असं देखील म्हणतो. ही आहे पाचवी स्टेप. हे अशा पद्धतीनं ही पोज करत असताना मात्र तुमची जी टाच आहे ती टाच जमिनीला टेकली पाहिजे. अशा पद्धतीनं हवेमध्ये ठेवू नका, ती पूर्णपणे जमिनीवर ठेवा, जेणेकरून तुमच्या मांडीला, पिंढऱ्याला खूप चांगला ताण येईल आणि तिथं चांगली स्ट्रेंथ निर्माण होईल. अशा पद्धतीनं ही पाचवी स्टेप आहे, ज्याला आपण दंडासन असं देखील म्हणतो. पण पुढची सहावी स्टेप बघणार आहोत सूर्यनमस्काराची. अत्यंत सोपी आहे. तुम्ही बघा काय करायचंय, अशा प्रकारे गुडघे तुम्हाला टेकवायचे आहेत आणि थोडंसं तुम्हाला वज्रासनामध्ये बसायचं आहे. मात्र हे पायाचे पंजे जे आहेत, बोटा जे आहेत ते अशाच पद्धतीने ठेवायचे आहेत. त्याच्यानंतर हात तुम्हाला समोर ठेवायचे आहेत. हात समोर ठेवल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचं आहे, हळूहळू खाली झुकायचे. हनुवटी आणि छातीचा जो भाग आहे तो आपल्याला काय करायचा आहे, खाली टेकवायचा आहे जमिनीला. अशा पद्धतीनं याला आपण अष्टांगासन असं देखील म्हणतो. म्हणजे काय, तुमची हनुवटी, छाती, दोन्ही हात, दोन्ही गुडघे आणि दोन्ही पायाची बोटे, अशा प्रकारे 8 भाग जे आहेत आपल्या शरीराचे ते जमिनीला टेकलेले आहेत. या पोझिशनला तुम्ही काही वेळ थांबल्याच्या नंतर आता काय करायचं, आपल्याला 7वी स्टेप करायची आहे, ती म्हणजे भुजंगासन. अशा पद्धतीने तुम्हाला आता काय करायचंय, हा जो पोटाचा भाग आहे जमिनीवर टेकवायचा आहे. हात खांद्याच्या बाजूला आलेले आहेत आणि हळूहळू तुम्हाला शरीराचा वरचा भाग जो आहे तो वर उचलायचा आहे. अशा पद्धतीनं मान देखील वर तुम्ही उंच करून ठेवा. याला आपण भुजंगासन असं म्हणतो. ही 7वी स्टेप आहे आपल्या सूर्यनमस्काराची. अशा पद्धतीनं त्याच्यानंतर 8वी पुढची सोपी स्टेप काय आहे, तुम्हाला हळूहळू हा भाग वर उचलायचा आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला सीटचा जो भाग आहे तो पूर्णपणे वर न्यायचा प्रयत्न करायचा आहे आणि डोक्याचा भाग जो आहे हनुवटीचा तो जास्तीत जास्त खाली झुकवण्याचा प्रयत्न करायचा आहे. याला आपण पर्वतासन असं देखील म्हणतो. त्यानंतर 9वी स्टेप काय करायची, आपल्याला आपला जो उजवा पाय आहे ज्यानं आपण सुरुवात केली होती तो उजवा पाय आपल्या दोन्ही हाताच्या मध्ये आणायचा आहे. अशा पद्धतीनं जर तुमचा दोन्ही हाताच्या मध्ये येत नसेल, इथपर्यंत येत असेल तर नो प्रॉब्लेम, तुम्ही हळूहळू अशा पद्धतीनं दोन्ही हाताच्या मध्ये आणण्याचा प्रयत्न करा माझ्यासारखा, आणि परत तुम्ही अश्वसंचालनासन तुम्ही अशा पद्धतीनं करायचं आहे. हे अशा पद्धतीनं. तर ही झाली 9वी स्टेप. आता 10वी सोपी स्टेप आहे, ती म्हणजे परत आपला पाय जो आहे तो दुसरा पाठीमागचा असा समोर आणायचा आहे. अशा पद्धतीनं तुम्हाला हस्तपादासनाची पोझिशन आहे ही 10वी. त्याच्यानंतर 11वी पोझिशन तुम्हाला हे अशा प्रकारे हस्त उत्तानासन करायचं आहे. आणि 11वी स्टेप झाल्यानंतर 12वी स्टेप आहे, परत तुम्हाला पूर्वस्थितीमध्ये म्हणजेच प्रणाम पोझिशनमध्ये, नमस्कार पोझिशनमध्ये आलेले आहे. बघा, एवढ्याच 12 सोप्या स्टेप केल्या, मला दरदरून घाम आला, श्वासोच्छ्वास माझा चांगला वाढला, हृदयाची गती वाढली, फुफ्फुसाच्या हालचाली वाढल्या, मला एकदम फ्रेश वाटायला लागलं, हलकं वाटायला लागलं. हे झालं अर्ध सूर्यनमस्कार. आता दुसऱ्या पायाने आपण सूर्यनमस्कार घालणार आहेत. आता आपण काय केला होता, उजवा पाय मागं नेला होता.
नंतर काय करायचं आपल्याला, डावा पायाची हालचाल मागं पुढं करायची आहे. तेव्हा आपलं पूर्ण एक सूर्यनमस्कार होतो. लक्षात ठेवा, असे सूर्यनमस्कार तुम्हाला दररोज 12 घालायचे आहेत मोजून. अगदी सुरुवातीला तुम्हाला 2-3 पासून सुरुवात करायची, हळूहळू तुम्ही 10 ते 12 पर्यंत वाढवू शकता. जर तुमच्या शरीराची ताकद क्षमता जास्त असेल तर तुम्ही 50, 60, 108, 115, 120 देखील सूर्यनमस्कार घालू शकता. लक्षात ठेवा, त्याच्यामुळे तुमची लवचिकता तर वाढेलच आणि भविष्यात तुम्हाला कुठल्याही आजाराला बळी पडण्याची शक्यता फार कमी होईल, किंवा आजार झालाच तर तो लवकर दुरुस्त देखील होईल. डाव्या पायाचा सूर्यनमस्कार कसा घालायचा आहे, सेम तशाच पद्धतीनं लक्षात घ्या. 12च आसनं करायचे त्याच्यामध्ये. सगळ्यात पहिल्यांदा नमस्कार पोझिशन घेत असताना नॉर्मल श्वास ठेवा, दीर्घ श्वास खाली सोडून द्या असा करून, आणि त्याच्यानंतर लांब श्वास घेत दुसरी स्टेप करा, हस्त उत्तानासन. श्वास सोडत सोडत जागेवरती या, श्वास सोडत सोडत तिसरी स्टेप करायची आहे तुम्हाला, हस्तपादासन. तिसरी स्टेप, तिसरं आसन हस्तपादासन. त्याच्यानंतर चौथी स्टेप आहे ते म्हणजे तुम्हाला डावा पाय आता मागं घ्यायचा आहे आणि तो घेतल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला अश्वसंचालनासन करायचं आहे. खूप छान. हे अशा पद्धतीनं चौथी स्टेप. पाचवी स्टेप तुम्हाला काय करायची आहे, हा उजवा पाय देखील परत मागं घ्यायचा आहे आणि पूर्णपणे तुमचं शरीर एका लाईन मध्ये तिरक क्रॉस मध्ये अशा पद्धतीने आणायचं, एका सरळ रेषेमध्ये. येस, याला आपण दंडासन असं म्हणतो. हे करत असताना तुमच्या टाचा जमिनीवर टेकल्या पाहिजेत. ही झाली 5वी पोज. आता 6वी पोज काय करायची आहे तुम्हाला, अशा पद्धतीनं थोडस गुडघ्यावर टेकून बसायचं आहे. हे अशा पद्धतीने बसल्याच्या नंतर आपल्याला काय करायचंय, हळूहळू हात आपले पुढे घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर आपल्या शरीराचा वरचा भाग, खास करून हनुवटी आणि छाती आपल्याला जमिनीला टेकवायची आहे. हे अशा पद्धतीनं. ह्याला आपण आसन म्हणतो. ही झाली 6वी स्टेप. ह्या अवस्थेमध्ये राहा. त्याच्यानंतर 7वी स्टेप काय आहे, भुजंगासन. असं पूर्णपणे तुम्ही पोट खाली करा, जमिनीला टेकवा आणि हळूहळू तुमचे हात आणि हळूहळू तुमच्या शरीराचा भाग जो आहे वरचा तो वर उचला अशा पद्धतीनं. याला आपण भुजंगासन असं म्हणतो. ही झाली 7वी स्टेप. 8वी स्टेप काय करायचे, अशा पद्धतीने तुम्हाला वर उचलायचा हा भाग आणि सीटचा जो भाग आहे तो पूर्णपणे वर न्यायचा आहे, पर्वतासन करायचं आहे. हे अशा पद्धतीनं जास्तीत जास्त मान आणि डोकं खाली झुकवण्याचा प्रयत्न करा. पायावरती ताण येऊ द्या. खूप छान वाटत आहे. हे झालं पर्वतासन. आता 9वी स्टेप. परत आपल्याला डावा पाय कुठं आणायचा, आपल्या दोन्ही हाताच्या मध्ये आणायचा आहे अशा पद्धतीनं. आणि परत आपल्याला अश्वसंचलनासन करायचं आहे. खूप छान, अतिशय छान वाटत आहे, फ्रेश वाटत आहे. राम कृष्ण हरी म्हणायचंय आणि करायचंय. त्याच्यानंतर 10वी पोज जी आहे, मागं घेतलेला जो उजवा पाय आहे तो पुढे आणायचा आहे, हळूहळू उठायचंय. हात अशाच पद्धतीनं दोन्ही पायाच्या बाजूला हस्तपादासन जे आहे ते करायचं आहे. हे झालं 10वी पोज. आणि त्याच्यानंतर 11वी पोज. हळूहळू तुम्हाला वर उठून अशा पद्धतीनं ही 11वी पोज करायची आहे. आणि त्याच्यानंतर पूर्वस्थितीमध्ये 12व्या पोज म्हणजेच नमस्कार पोज मध्ये तुम्हाला यायचं आहे. हा झाला पूर्ण एक सूर्यनमस्कार. एक उजव्या पायाने केला, डाव्या पायाने केला, पूर्ण झाला एक. अशा पद्धतीने तुम्ही सूर्यनमस्कार घालायचे आहेत. 12 स्टेप कुठल्या कुठल्या आहेत साठी परत एकदा रिपीट करतो. सगळ्यात पहिली पोज कुठली आहे, नमस्कार पोझिशन आहे. त्याच्यानंतर कुठली आहे, हस्त उत्तानासन, दुसरी स्टेप. त्याच्यानंतर खाली दोन्ही पायाच्या बाजूला हात ठेवायचे, ज्याला आपण हस्तपादासन असं म्हणतो. ही झाली तिसरी. त्याच्यानंतर 4थी स्टेप कुठली आहे, तर 4थ्या स्टेप मध्ये आपल्याला काय करायचं आहे, एक कुठलाही पाय मागं घ्यायचा आहे, अश्वसंचलनासन असं करायचं आहे. 5वी स्टेप काय करायची आपल्याला, दंडासन करायचं आहे. 6वी स्टेप अभंगासन. 7वी स्टेप काय आहे, भुजंगासन. 8वी स्टेप काय आहे, पर्वतासन. 9वी स्टेप परत अश्वसंचलनासन. 10वी स्टेप हस्तपादासन. 11वी स्टेप हस्त उत्तानासन आहे. आणि परत 12वी स्टेप पूर्वस्थितीमध्ये आपली ती म्हणजे प्रणाम पोझिशन, नमस्कार पोझिशन.
रामकृष्ण हरी माऊली. आता पाहूया सूर्यनमस्कार घालण्याची योग्य वेळ कुठली. तर योग्य वेळ असेल ती म्हणजे सकाळी सकाळी उपाशीपोटी तुम्हाला सूर्यनमस्कार घालायचे आहेत. सूर्यनमस्कार घालण्याच्या अगोदर 1 तास तुम्ही पाणी पिऊ शकता. 1 तासाने म्हणजे सकाळी उठल्या उठल्या तुम्ही 2 ग्लास 1 ग्लास जेवढं तहान आहे तेवढं पाणी प्या. त्याच्यानंतर तुम्ही मलविसर्जनाला जा किंवा तुमचा प्रात्यविधी उरकल्यानंतर एक साधारण अर्धा पाऊण तासाने तुम्ही सूर्यनमस्कार घालायला सुरुवात करा. जर तुम्हाला सकाळी वेळ नसेल तर तुम्ही सायंकाळी देखील सूर्यनमस्कार घालू शकता. मात्र अट एकच आहे की तुमचं पोट 4-5 तास तरी उपाशी असलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं, सूर्यनमस्कार घालत असताना तुमच्या रूम मध्ये तुम्ही जिथं सूर्यनमस्कार घालणार आहात तिथं सूर्यप्रकाश असणं अत्यंत गरजेचं आहे. मी सूर्यप्रकाश म्हणतोय, ऊन म्हणत नाही. आता बरं, त्यातल्या त्यात जर तुम्हाला सकाळच्या कोवळ्या सूर्यप्रकाशामध्ये प्रत्यक्षपणे जर सूर्यनमस्कार घालता आले तर मग अजून चांगली गोष्ट आहे. पण बरेच जण म्हणतात डॉक्टर आम्हाला प्रत्यक्ष सूर्यप्रकाश मिळणं अवघड आहे, आम्ही सिटीमध्ये राहतो, अपार्टमेंटमध्ये राहतो, कोंदट वातावरणामध्ये राहतो. असं जरी असलं तरी तुमच्या घरामध्ये जिथं कुठं गॅलरी असेल, अजून काय असेल, किंवा एखादं पोर्च असेल किंवा गच्ची असेल तर तिथं देखील तुम्ही अतिशय चांगल्या प्रकारे फक्त प्रकाश यावा. डायरेक्ट तुम्हाला सूर्याची उष्णता नाही लागली तरी चालेल, मात्र प्रकाश असणं अत्यंत गरजेचं आहे. सायंकाळी सूर्य मावळतीचा जो प्रकाश असतो त्या प्रकाशामध्ये सुद्धा तुम्ही हा सूर्यनमस्कार अतिशय चांगल्या प्रकारे घालू शकता. त्याचं कारण असं आहे की सूर्यप्रकाश जो आहे तो आपल्या मनाला शांती देणारा आहे. शास्त्र आहे त्याच्या मागं. कारण जेव्हा आपण सकाळी उठल्या उठल्या आपण सूर्यदर्शन करतो, सूर्याचा प्रकाश पाहतो, तेव्हा आपल्या मनामध्ये, आपल्या शरीरामध्ये चांगले हॉर्मोन्स स्त्रावले जातात आणि त्यामुळे आपल्याला फ्रेश वाटायला लागतं. तुम्ही बघा, सकाळी 8 वाजता 9 वाजता उठा, तुम्हाला एकदम आळस वाटेल. याउलट तुम्ही पहाटे लवकर उठा आणि उगवता सूर्यप्रकाश तुम्ही पहा, तुम्हाला बघा कसं फ्रेश वाटते आणि दिवस तुमचा चांगला जातो. अगदी तेच नेमकं कारण आहे का बरं तुम्हाला सूर्यनमस्कार सूर्यप्रकाशामध्ये घालायचे आहेत. तर हे झालं. आता दररोज सूर्यनमस्कार किती घालायचे, त्याला वयाची काय अट आहे का किंवा त्याचं काही लिमिटेशन आहे का? तर नक्कीच सूर्यनमस्कार घालायला सुरुवात करत असताना तुम्ही हळूहळू सुरुवात करा. म्हणजे आज जर सुरुवात केली तर तुम्ही 2च सूर्यनमस्कार घाला. त्याच्यानंतर हळूहळू पुढच्या आठवड्यामध्ये 4 करा, त्याच्यानंतर 6 करा, त्याच्यानंतर 12 करा. दररोज तुम्ही 10 ते 12 सूर्यनमस्कार जर घातले तर आता सांगितलेले सगळे फायदे तुम्हाला अतिशय चांगल्या प्रकारे मिळणार आहेत. सूर्यनमस्कार घालण्यासाठी वयाची अट आहे का? तर 5 वर्षाच्या नंतरची जी मुलं आहेत, मुली असतील, ते सूर्यनमस्कार घालू शकतात अतिशय चांगल्या प्रकारे. आणि उतार वयामध्ये सुद्धा ह्याला वयाची अजिबात मर्यादा नाही. सहजपणे तुम्हाला कुठल्याही वेदना न होता सूर्यनमस्कार घालता येत असतील तर तुम्ही बिनधास्तपणे तुमच्या शरीराच्या क्षमतेनुसार जेवढे जमतील तेवढे सूर्यनमस्कार आवर्जून घाला. तुम्हाला त्याचा फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. पोटाचं ऑपरेशन झालं असेल, सिझर झालं असेल किंवा डिलिव्हरी झाली असेल तर अशा वेळेला सूर्यनमस्कार कधी घालावे? तर साधारण 6 महिन्यांनी तुम्ही हे सूर्यनमस्कार घालायचे आहेत. काही जण विचारतात नाश्ता झाल्यानंतर सूर्यनमस्कार घालावे का? अजिबात नाही. शक्यतो तुम्ही उपाशीपोटी घाला. मगाशीच मी सांगितलं, सायंकाळी तुम्ही साधारण दुपारच्या जेवणानंतर 3-4 तासांनी घालायचे आहेत. आता सूर्यनमस्कार कोणी घालायचे नाही? जर तुम्हाला तीव्र स्वरूपाची मानदुखी असेल, पाठदुखी असेल, कंबरदुखी असेल, मणक्यामध्ये काही तुमचा गॅप असेल किंवा कुठेतरी मणका सरकला असेल, गादी सरकला असेल, ऑपरेशन तुमच्या मणक्याचं झालं असेल, गुडघा तीव्र स्वरूपाचा दुखत असेल, वेदना होत असतील किंवा तिथे सूज आली असेल, गुडघ्याचं ऑपरेशन झालेलं असेल किंवा डॉक्टरांनी गुडघा फोल्ड करायला नाही सांगितलं असेल तर अशा वेळी तुम्ही शक्यतो सूर्यनमस्कार टाळा. किंवा घालायचेच असतील तर तुम्ही तुमच्या फिजिओथेरपिस्ट किंवा हाडाच्या डॉक्टरांचा आवर्जून सल्ला घ्या आणि त्यानुसार तुम्ही करा. गरोदरपणामध्ये सुद्धा तर तुम्हाला सूर्यनमस्कार घालायचे असतील तर अगदी पहिल्या 1-2 महिन्यामध्ये तुम्ही सहजपणे ते घालू शकता. पण नंतर जर घालायचे असतील तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा आवर्जून सल्ला घ्या. नक्कीच तुम्हाला याचा चांगला फायदा होईल. आता वेळ झालेली आहे शिट्टीच्या गाण्याची. मी शिट्टीतून गाणं म्हणून दाखवणार. ते गाणं कुठलं आहे तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये आवर्जून कळवा.
तर नक्कीच मित्र हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटलाच असेल याची मला खात्री आहे। व्हिडिओतली एक जरी गोष्ट तुम्हाला महत्त्वाची कामाची वाटली असेल तर आवर्जून लाईक करा, कारण जेव्हा तुम्ही लाईक करता तेव्हा आम्ही आवर्जून वेळ काढून व्हिडिओ बनवल्याचं आम्हाला समाधान मिळतं, सार्थक झाल्याचं वाटतं। यासोबतच तुम्ही सूर्यनमस्कार आतापर्यंत घालत होता का, घालत असाल तर किती घालता हे देखील आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये कळवा। यासोबतच हा व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त मित्र नातेवाईकांना शेअर करा, कारण शेअरिंग इज केअरिंग। जेव्हा आपल्याला एखादी चांगली गोष्ट कळते, माहित होते, तेव्हा ती इतरांना आपण द्यावी, सांगावी, जेणेकरून त्यांचं देखील भलं होईल। जो दुसऱ्याचं भलं करतो त्याचं देखील नेहमीच 100% देव भलं करतो, हे त्रिकालाबाधित सत्य आहे। त्यामुळे हा व्हिडिओ जर तुम्ही शेअर केला तर तुमच्या मित्र नातेवाईकांना याचा चांगला फायदा होईल, ते तुम्हाला थँक्यू म्हणतील, मला देखील दुआ देतील, छान छान आशीर्वाद देतील। यासोबतच आमच्या या आरोग्यविषयक कामाला तुम्हाला खरंच मनापासून सपोर्ट करण्याची इच्छा असेल तर आजच आमचं चॅनल जॉईन करा। परत एकदा जाता जाता आठवण करून देतो, विनंती करतो, जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेच बाजूचं बेल आयकॉनचं बटन दाबून चॅनल सबस्क्राईब करा। आपल्या मित्र नातेवाईकांना देखील सबस्क्राईब करायला सांगा, कारण तुम्ही केलेलं सबस्क्रिप्शन, तुम्ही केलेल्या लाईक्स, तुम्ही केलेल्या छान छान कमेंट्स हेच आमच्यासाठी टॉनिक असतं, ज्या टॉनिकच्या बळावर जोरावर या पुढच्या काळामध्ये आम्ही अजून चांगले आरोग्यविषयक शास्त्रीय माहिती देणारे व्हिडिओ बनवू, त्यासाठी आम्हाला प्रेरणा मिळेल। तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया, लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासह। तोपर्यंत आनंदी रहा, निरोगी रहा। धन्यवाद। रामकृष्ण हरी माऊली।